cell and cell organelles. सेल अँड सेल ऑर्गनलची एक्सरसाइज आपल्याला घ्यायचं आहे. फक्त आपण एक्सरसाइज घ्यायचं, दुसरं काही घ्यायचं नाही. ठीक आहे मॅडम. बघा चला, ऑब्जेक्टिव्ह नाही का? नाही ना? मॅच द पेअर डायरेक्ट. ठीक आहे. ग्रीन टोमॅटो. आता रेड टोमॅटो कुणामुळे असतो लाल कलर? लायकोपीनमुळे. कुणामुळे असतो बेटा? कुणामुळे असतो? लायकोपीनमुळे. ग्रीन कलर कुणामुळे असतो? क्लोरोफिलमुळे. कॅरॉटचा काय असतो? कॅरोटीन आहे. आणि व्हायलेट हा काय आहे? अँथोसायनिन. काय बेटा? अँथोसायनिन. पुढे पहा. फाइंड ओड वन आउट आहे. पहिलं बघा काय आहे? न्यूक्लियोलस, माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिसाइड्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय ते बेटा? न्यूक्लियोलस. का? कारण ऑल अदर जे आहे ते सेल ऑर्गन आहेत. काय बेटा? सेलचे ऑर्गन्स म्हणजे भाग आहेत. पण न्यूक्लियोलस इज नॉट अ ऑर्गन प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. पण न्यूक्लियोलस हा सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. दुसरा आहे डीएनए, रायबोसोम, क्लोरोफिल. आता बघा डीएनए, रायबोसोम, क्लोरोफिल याच्यामध्ये काय असतं? डीएनए आणि रायबोसोम वेगळे भागाला. क्लोरोफिल, डीएनए आणि रायबोसोम हे कुठे प्रेझेंट असतात? प्लांट आणि एनिमल मध्ये असतात. पण क्लोरोफिल हे फक्त कशामध्ये प्रेझेंट असतात? प्लांट मध्ये. कशामध्ये असतात? म्हणून प्लांट काय परफॉर्म करतात? फोटोसिंथेसिस. आय एम एटीपी प्रोड्युसिंग फॅक्टरी. एटीपी कुठे प्रोड्यूस करतात? माइटोकॉन्ड्रियाच्या आत. कुठे बेटा? आय एम सिंगल लेयर्ड बट मेंटेन सेल्युलर ऑस्मोटिक प्रेशर. काय ते बेटा? व्हॅक्यूल हे काय असतात? सिंगल लेयर्ड असतात, पण ते सेल्युलर ऑस्मोटिक प्रेशरला मेंटेन करतात. आय सपोर्ट द सेल बट आय एम नॉट सेल वॉल. आय हॅव अ बॉडी रिसेंबलिंग इट. आय सपोर्ट द सेल, सेलला सपोर्ट करतात, पण ते सेल वॉल नाहीत. आय हॅव बॉडी रिसेंबलिंग इट म्हणजे बॉडीची एक जाळी असते त्याच्यामध्ये. तर याचा आन्सर काय ते बेटा? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय ते बेटा? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आय एम केमिकल फॅक्टरी ऑफ द सेल. काय त्यात बेटा? क्लोरोप्लास्ट. In case of plant cell can be called chemical factory as they synthesize carbohydrate. आता क्लोरोप्लास्ट हे काय आहे बेटा? प्लांट सेल मध्ये केमिकल फॅक्टरी म्हणतो. का? कारण ते कुणाला सिंथेसाइज करतात? कार्बोहायड्रेटला. कुणाला? येस. Leaves are green because of me. Chlorophyll. Leaves are green because of me. Chloroplast. Sorry काय बेटा? Chloroplast. बरं ठीक आहे सर. काय डिस्टिंग्विश आहे का बघा? नसेल. आहे फक्त बघा सर. ह्यातलं काय राहिलं तर सांगा. हे आहेत ना पूर्ण. व्हॉट हॅव हॅपन्ड इफ आहे का नाही बेटा? पूर्ण माइट. आता आरबीसीज रेड ब्लड कॉर्पोसल्स हॅड माइटोकॉन्ड्रिया. काय? व्हॉट वुड हॅव हॅपन्ड जर आरबीसीज पशी जर माइटोकॉन्ड्रिया असेल तर काय होईल? माइटोकॉन्ड्रिया कंटिन्युअसली कॅरी आउट डॅश डॅश. काय कॅरी आउट करतात? ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन? द केमिकल रिएक्शन इन विच सबस्टन्स रिएक्ट विथ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन करतात आणि फॉर्म एनर्जी इनसाइड द सेल. आणि एनर्जी कुठे तयार करतात? सेलच्या आत. कुठे तयार करतात? सेलच्या आत. दे प्रोड्यूस एनर्जी कंपाऊंड. ते एनर्जी कंपाऊंड प्रोड्यूस करतात. कुठे? एटीपी मध्ये. दे प्रोड्यूस एनर्जी कंपाऊंड. कोणते? एटीपी. व्हॉट इज एटीपी? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ह्या प्रोसेस मध्ये दे युटिलाइज कार्बोहायड्रेट्स. एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ते कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स जे की सेल मध्ये प्रेझेंट असतात त्याचा ते वापर करतात. आरबीसीज हॅज माइटोकॉन्ड्रिया. आरबीसीज मध्ये माइटोकॉन्ड्रिया असेल तर दे वुड हॅव युज्ड ऑक्सिजन. ते सुद्धा ऑक्सिजन वापरले असते या पर्पज साठी.
then carrying it to all the cells of body, म्हणजे सर्व सेल्स ऑफ बॉडीला सप्लाय करण्याच्या व्यतिरिक्त ते स्वतःसाठी एनर्जी वापरली असते. सेल्स वुड नॉट हॅव ऑब्टेन ऑक्सिजन, आणि जे सेल्स आहेत त्या सेल्सला ऑक्सिजन मिळालं नसतं. ठीक आहे बेटा. दुसरा पहा, देर हॅड बीन नो डिफरन्स बिटवीन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स. जर समजा मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स मध्ये जर फरक नसला असतं तर काय झालं असतं. मायटोकॉन्ड्रिया काय कॅरी आउट करतात बेटा, ऑक्सिडेशन. कुणाचं, कार्बोहायड्रेट फॅट्स. कुणाच्या मदतीने, एन्झाईमच्या मदतीने. कुणाच्या मदतीने, एन्झाईमच्या मदतीने. प्लास्टिड्स आर सिंथेसायझिंग कार्बोहायड्रेट्स. प्लास्टिसाइड जर कार्बोहायड्रेटला सिंथेसायझिंग करत असले कुणाच्या मदतीने बेटा, सोलार एनर्जी आणि क्लोरोफिल. कुणाच्या मदतीने, बोलत सर. बोथ जे काही सेल ऑर्गनल असतात हॅव देअर ओन सेट ऑफ डिफरंट एन्झाईम्स, आणि त्यांचे स्वतःचे एन्झाईमचे वेगवेगळे सेट असतात आणि ते त्याच्यानुसार ते रोल परफॉर्म करत असतात. इफ देअर वुड हॅव बीन नो डिफरन्स बिटवीन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स, जर त्याच्यामध्ये डिफरन्स राहिला नसता तर जे स्पेसिफिक फंक्शन्स आहेत would not have been taken place, तर हे त्याच्यामध्ये जे ठराविक असे फंक्शन्स आहेत ते त्याच्यामध्ये घडून आले असते का, घडून आले नसते, असं त्या ठिकाणी सांगायचं आहे. पुढचा पहा बेटा, जीन्स हॅड बीन अब्सेंट ऑन द क्रोमोसोम्स. जर समजा क्रोमोझोमवर जर जीन प्रेझेंट नसतील तर काय होईल, तर जीन्स हे काय आहेत, जीन्स हे रेषा समोर डीएनए मध्ये आडव्या, त्याला काय म्हणतात, जीन्स म्हणतात. जीन्स काय करतात, इन्फॉर्मेशन कॅरी करतात. कशाच्या रिलेटेड, प्रोटीन सिंथेसिसशी. कुठून कुठे, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये इन्फॉर्मेशन कॅरी आउट करण्यासाठी काम करत असतात. जीन्स हे काय आहेत, फंक्शनल सेगमेंट ऑन द क्रोमोझोम्स आहेत, विच आर रेस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग द हेरिडायटरी इन्फॉर्मेशन, जे की कशासाठी इम्पॉर्टंट आहे, जे अनुवांशिक गुणधर्म आहे त्या अनुवांशिक गुणधर्माला ट्रान्सफर करण्यासाठी त्या ठिकाणचे महत्वाचे असतात. बापाचे गुणधर्म लेखात जातात, शेजारचे गुणधर्म जात नाहीत. ठीक आहे. द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस ऑल्सो इज इनिशिएटेड ड्यू टू जीन्स, आणि जे प्रोटीन निर्माण होण्याची जी काही प्रोसेस आहे, प्रोटीन सिंथेसिस जी काही प्रोसेस आहे ती कोणामुळे घडत असते, जीन्समुळे घडत असते. म्हणून जर जीन्स जर अब्सेंट असेल तर प्रोसेस पूर्णपणे काय होते बेटा, एंड होऊन जाते. काय होते, एंड होते. पुढचा बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅड नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल. आता जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहेत, कोणते मेम्ब्रेन बेटा, हात लावला पाहिजे. प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅड नॉट बीन सिलेक्टिव्हली परमिएबल. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन जर समजा ठराविकरित्या परमिएबल असतील, म्हणजे काही पदार्थ त्याच्यातून आतवर जातात आणि पूर्ण पदार्थ नाही, त्याला काय म्हणतात, सिलेक्टिव्हली परमिएबल. आता बघा, सिलेक्टिव्हली परमिएबल जे काही मेम्ब्रेन आहे ते काय करतात, काही पदार्थाला, काही सबस्टन्सला अलो करतात, म्हणजे मान्यता देतात. कशासाठी, टू एंटर द सेल, पेशीच्या आत जाण्यासाठी. कशासाठी बेटा, पेशीच्या आत जाण्यासाठी. पण जे अनवॉन्टेड जे काही किंवा हार्मफुल सबस्टन्स असतात त्याला प्रिव्हेंट, म्हणजे त्याला अडवण्याचं काम करतात. प्रिव्हेंट म्हणजे काय करतात, अडवण्याचं काम करतात. जर समजा प्लाझ्मा मेम्ब्रेन वुड नॉट हॅव बीन सिलेक्टिव्हली परमिएबल, जर प्लाझ्मा मेम्ब्रेन जर सिलेक्टिव्हली परमिएबल नसेल तर काय होतं, देयर वुड बी नो कंट्रोल ओव्हर द एंट्री. जर समजा प्लाझ्मा मेम्ब्रेन जर सिलेक्टिव्हली जर अलो नसेल तर त्या ठिकाणी कोण एंटर होणार आणि कोण बाहेर जाणार, त्याच्यावर काही परमिशन असेल का, नाही. आणि एक्झिस्ट ऑफ सबस्टन्स कोणता होईल किंवा एंट्री कोणत्या सबस्टन्स होईल त्याच्यावर एंटर येणार नाही. द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस वुड आल्सो बी दॅट इज इरोनियस इन सच केस. जी काही ऑस्मोसिस प्रोसेस आहे, म्हणजे एकाला आत घेणे एकाला बाहेर सोडणे, पूर्ण प्रोसेस काय होते, डॅमेज होत जाते. प्लॅन्ट्स लॅक द अँथोसायनिन. आता प्लॅन्ट्स मध्ये अँथोसायनिन जर नसतील तर, प्लॅन्ट मध्ये कमी असतील किंवा नसतील तर काय होते, if plants lack the anthocyanin, no part of the plant would display purple or blue color. म्हणजे झाडाचा कलर कोणता राहणार नाही, पर्पल किंवा ब्ल्यू कलर राहणार नाही. अँथोसायनिन अट्रॅक्ट्स द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन, आणि अँथोसायनिन कशाला अट्रॅक्ट करतात, किड्यांना. कशासाठी बेटा, पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय, एका झाडावर दुसऱ्या झाडावर बसलं का काय होतं, एक मेल फ्लॉवर असतो, फिमेल असतो, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, प्रजनन होतं, रिप्रोडक्शन होतं. पॉलिनेशन साठी त्याचा इम्पॅक्ट होईल आणि सीड जे असतात डिस्पर्स होतात. दिस प्रोसेस विल बी अफेक्टेड ड्यू टू लॅक ऑफ अँथोसायनिन. जर अँथोसायनिन नसेल तर हे प्रोसेस पूर्णपणे इफेक्ट होईल पॉलिनेशनची, किंवा डी जे काही सीड डिस्पर्सल असतात, म्हणजे बी फुटून जे बाजूला पडतात ते पूर्ण हे होईल. आणि असे जे पिगमेंट
पिगमेंट्स असतात, असे जे कलर्स असतात सेड टू बी प्रोटेक्टिव्ह इन नेचर फॉर द प्लांट्स. हे जे काही कलर्स आहेत ब्ल्यू कलर वगैरे हे प्रोटेक्टिव्ह असतात निसर्गामध्ये प्लांट्ससाठी. म्हणून दिस प्रोटेक्शन विल नॉट बी गिवन टू द प्लांट्स इन द ऍब्सन्स ऑफ अँथोसायनिन. जर अँथोसायनिन नसेल तरी प्रोटेक्शन त्या प्लांटला मिळेल का बेटा? मिळणार नाही. पिल्लू 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 हे आहे का रे क्वेश्चन? नाही. फंक्शन्स सांगा म्हणजे काय म्हणलं बेटा? फंक्शन्स. ओ बाबा काय म्हण? फंक्शन्स इकडे उचलून घेतो तुला. सोडायला खाली मम्माकडे सोडायला जा सोड रे पियुष खाली का घरात सोडायला तो अंकलला सोडायला तो जा हळू जा. हिला म्हणा मम्मीला हिच्या हिला पा पाहिजे म्हणाव, हिला काहीतरी खायला दे म्हणाव. खातीस? बाय. हे बघ प्लाझ्मा मेम्ब्रेनचे फंक्शन सांगा. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे काय म्हणून काम करतात? सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. काय म्हणून काम करतात? सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. इट अलाउज एंट्री ऑफ दोज युजफुल सबस्टन्स विच आर नीडेड फॉर द सेल. ते कोणत्या पदार्थांना अलाउ करतात? जे पदार्थ सेल्सला युजफुल असतात. जे पदार्थ सेल्सला युजफुल असतात. इट डज नॉट अलाउ एंट्री ऑफ हार्मफुल अँड अनवॉन्टेड सबस्टन्स. कुणाला एंट्री देत नाहीत? अनवॉन्टेड आणि हार्मफुल सबस्टन्सला एंट्री देत नाहीत. प्लाझ्मा मेम्ब्रेन कीप्स द होमिओस्टॅटिस इन द सेल. म्हणजे सेलचं टेम्परेचर मेंटेन करतात. कुणाचं? सेलचं टेम्परेचर मेंटेन करतात. होमिओस्टॅटिस इन द सेल. द सेल इज केप्ट इन द स्टेडी स्टेट. आणि त्या सेल्सला एका स्टेडी म्हणजे त्या स्थिर अवस्थेमध्ये ठेवतात. इफ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट चेंजेस. जरी बाहेरचा पर्यावरणामध्ये बदल झाला, वातावरणात बदल झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी ते त्या सेल्सला कसे ठेवतात? स्टेडी ठेवतात. का? बिकॉज ते कशाला मेंटेन करतात? होमिओस्टॅटिसला मेंटेन करतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे बेटा? प्रोसेस ऑफ एंडोसायटोसिस and exocytosis. The process of diffusion and osmosis are possible only due to plasma membrane. ह्या ठिकाणी जे काही डायफ्युजन प्रोसेस आहे, जे काही त्याच्यातून बाहेर निघून जातं, पाण्यातून जे काही वाफा वगैरे निघून जातात नाही, म्हणजे जे काही पानं असतात ना, पानातून जे काही बाहेर निघून जातं त्याच्यातलं पाणी, त्याला डायफ्युजन म्हणतात. आणि ऑस्मॉसिस जे काही आहे हे पॉसिबल आहे. कशामुळे पॉसिबल आहे बेटा सांगा? प्लाझ्मा मेम्ब्रेन मुळे. अॅनिमल सेल मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ द सेल. तो काय आहे? आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. काय बेटा तू सांगा? म्हणजे सेल्सला प्रोटेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. आता दुसरा कोणत्या सांगा बरं काय बेटा? सायटोप्लाझम. एकदा वाचून का सायटोप्लाझम बेटा?
सायटोप्लाझम. ऑल द सेल ऑर्गनल्स आर स्प्रेड इन द सायटोप्लाझम ऑफ सेल. सर्व जे काही सेल ऑर्गनल असतात ते स्प्रेड असतात कशामध्ये बेटा? सायटोप्लाझम ऑफ द सेल. कशामध्ये? The cytoplasm is the medium for many cellular chemical reaction. आणि सायटोप्लाझम ही काय आहे? मीडियम आहे. कशासाठी? अनेक अशा जे सेल्युलर केमिकल रिएक्शन्स घडतात, जसे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आहे, क्रेब सायकल आहे, अजून त्याच्यामध्ये काय तर 2-3 नाव आहेत मला आठवण येईल, थोडं सांगतो. TCA सायकल वगैरे म्हणतात. त्या ठिकाणी त्याच्यासाठी महत्वाचे आहे. नंतर सायटोसोल विच इज द पार्ट ऑफ सायटोप्लाझम. सायटोसोल हा कुणाचा पार्ट आहे? सायटोप्लाझमचा. अदर दॅन सेल ऑर्गनल, कुणाला सोडून? सेल ऑर्गनलच्या स्टोरला सोडून मेनी व्हायटल सबस्टन्सेस, अनेक असे जे व्हायटल सबस्टन्स आहेत, अमिनो ऍसिड, ग्लुकोज, व्हायटमिन्स त्या ठिकाणी असतात. सायटोसोल विच इज अ पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन सेल ऑर्गनल स्टोर्स मेनी अदर व्हायटल सबस्टन्सेस, इम्पॉर्टंट सबस्टन्सेसला त्या ठिकाणी स्टोअर करतात. बघा, सायटोसोल हा कुणाचा पार्ट आहे? सायटोप्लाझमचा. पण कुणाचा पार्ट नाही? सेल ऑर्गनलचा. पण तो काय स्टोअर करतोय? महत्वाचे सबस्टन्स. कोणते? अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि व्हायटॅमिन्स त्या ठिकाणी स्टोअर करतो. सायटोसोल ऑल्सो हेल्प इन द सेल्युलर मुवमेंट. सायटोसोल्स हे कशासाठी मदत करतात आपल्याला सांगा बरं का बेटा? सेल्युलर मुवमेंट साठी मदत करत असतात. पुन्हा न्यूक्लियस. न्यूक्लियस इज द कंट्रोलिंग सेंटर फॉर एंटायर सेल. न्यूक्लियस काय करतात? ते सेल्सवर कंट्रोल करतात. जसं डोकं आपल्या बॉडीवर कंट्रोल करतो ना, तसं न्यूक्लियस हा कशावर कंट्रोल करतो? ऑल सेलवर. न्यूक्लियस इज अ कंट्रोलिंग सेंटर फॉर एंटायर सेल. इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल. आणि हे काय करतात? सर्व जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात सेलचे त्याच्यावर ते कंट्रोल करतात. सेल डिव्हिजन इज पॉसिबल ड्यू टू न्यूक्लियस. आणि जे काही सेल डिव्हिजन आहे कशामुळे पॉसिबल होतं? न्यूक्लियसमुळे पॉसिबल होतं. कशामुळे? कशामुळे बेटा? न्यूक्लियसमुळे पॉसिबल होत असतं. नंतर द क्रोमोझोम प्रेझेंट इन द न्यूक्लियस. जे काही क्रोमोझोम प्रेझेंट असतात कशामध्ये बेटा? न्यूक्लियसमध्ये जे काही क्रोमोझोम प्रेझेंट असतात हे काय असतात? तर कॅरी जीन्स. कुणाला कॅरी करतात? जीन्सला. आणि जीन्स कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? ट्रान्समिशन. साईडला हेरिडायटरी कॅरेक्टर्स, बापाचे कॅरेक्टर लोकांमध्ये, मायचे कॅरेक्टर लोकांमध्ये, आज्याचे कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये जे साऱ्याचे कॅरेक्टर्स असतात ह्याच्यासाठी जीन्स रिस्पॉन्सिबल असतात. आणि क्रोमोझोम कशामध्ये प्रेझेंट असतात? क्रोमोझोम प्रेझेंट इन द न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहेत. आणि हे क्रोमोझोम कुणाला कॅरी करतात? जीन्सला. आणि जीन्स मध्ये काय इन्फॉर्मेशन असते? प्रोटीन सिंथेसिसची हेरिडायटरी कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये असतात. म्हणून लेकरू बापासारखं दिसतं, मायसारखं दिसतं. कधी बैठला लेकरू शेजारच्या सारखे दिसले, काका तुमच्यासारखे दिसले म्हणून? नाही ना, मग तिथं काहीतरी गडबड आहे. कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंटल जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, म्हणजे पॅरेंटल जनरेशन पासून नेक्स्ट जनरेशन कडे पाठवलं जातं. पुढे आहे लायसोसोम्स. काय बेटा? लायसोसोम. लायसोसोम हेल्प इन द डिस्ट्रक्शन ऑफ अटॅकिंग व्हायरस, बॅक्टेरिया अँड देअरबाय हेल्प इन द इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम किंवा रोगाच्या विरोधामध्ये लढण्याचं काम कोण करतो? वॉरियर म्हणून काम कोण करतं? लायसोसोम्स. कोण करतं? लायसोसोम. लायसोसोम हेल्प इन द डिस्ट्रक्शन. डिस्ट्रॉय करतात कुणाला? व्हायरसला, बॅक्टेरियाला. आणि आपल्या बॉडीची इम्युन सिस्टम वाढवण्याचं काम करतात. ऍक्ट ऍज इम्युन रिस्पॉन्स. लायसोसोम्स ऍक्ट ऍज डिमोलिशन स्क्वॉड. म्हणजे घर फोडायचं काम करतात बघा, त्याला काय म्हणायचं? डिमोलिशन. डिमोलिशन म्हणजे पाडणे. डिमोलिशन स्क्वॉड म्हणून काम करतात. डिस्ट्रॉय वन आउट सेलर ऑर्गनल्स. सेलर टिश्यूवरचं काही वर आला, काही रेष पडली, काही भाग आला, काही समजा डॅमेज झालं तर त्याला त्या डिस्ट्रॉय करतात. ऑर्गॅनिक डेब्रिजला डिस्ट्रॉय करतात. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात? आयटोलायसिस. काय म्हणतात बेटा? म्हणजे स्वतःचं नष्ट करणे, स्वतःला नष्ट करणे. त्याला काय म्हणतात? आयटोलायसिस असं म्हणतात. दे आर ऑल्सो कॉल्ड सुसाइड बॅग्स. हे महत्वाचा शब्द आहे, फिल इन द ब्लॅक मध्ये विचारला जातो. लायसोसोम्स आर ऑल्सो कॉल्ड एज अटॅच. सुसाइड बॅग्स. काय म्हणतात? सुसाइड बॅग्स. ऍज इन अ वर्न आउट. जर समजा काही त्याच्यामध्ये हे झालं तर त्यावेळेस डॅमेज झाली किंवा जुने झाले तर लायसोसोम ऑटोमॅटिकली फुटतात, बस्ट होतात. काय होतात? बस्ट म्हणजे फुटतात. आणि लॅक्टिक एन्झाइम प्रेझेंट इन द लायसोसोम डायजेस्ट देअर ओन सेल. आणि त्याच्यामधला जो काही लॅक्टिक एन्झाइम असतो तोच काय करतो? त्या सेलला खाऊन टाकतो. काय करतो? आणि पुढे पहा, लायसोसोम कॅन डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन फॅट्स ड्युरिंग स्टार्वेशन. ज्यावेळेस आपण भूकमारी होते किंवा उपवास धरतो किंवा जेवायला मिळत नाही, कुठे बांधून टाकतात तो 4 दिवस न खाऊ घालता, अशा केसेस मध्ये काय होतं? लायसोसोम जे असतात जे तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर केलेलं प्रोटीन आहे, फॅट आहे, स्टार्वेशनच्या काळामध्ये त्याला ते
ओके, टपाटप कार्यक्रम करतात. पुढे आहे व्हॅक्यूल्स. काय म्हणतात? व्हॅक्यूल्स. व्हॅक्यूल मेंटेन्स द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. व्हॅक्यूल कशाला मेंटेन करतात? ऑस्मोटिक प्रेशर सेलच्या. व्हेरियस मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट अँड प्रोडक्ट सच ॲज ग्लायकोजन, प्रोटीन, वॉटर आर स्टोर्ड इन द लायसोसोम. आता बघा, अनेक जे काही मेटाबॉलिक प्रोडक्ट आहेत किंवा प्रोडक्ट जसे की ग्लायकोजन आहे, प्रोटीन आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, हे कशामध्ये? लायसोसोम मध्ये स्टोअर करतात. इन फूड व्हॅक्यूल ऑफ अमिबा, त्या ठिकाणी जे काही फूड व्हॅक्यूल आहे अमिबाचं, द फूड इज टेम्पररली स्टोर्ड टिल डायजेशन. जे काही फूड आहे तात्पुरतं त्या डायजेशन साठी स्टोअर केले जातात. पण इन अदर अॅनिमल सेल मध्ये व्हॅक्यूल्स कॅन स्टोअर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड. व्हॅक्यूल्स काय करतात? स्टोअर करतात. कुणाला स्टोअर करतात? वेस्ट प्रोडक्ट आणि फूडला. कुणाला बेटा? कुणाला? वेस्ट प्रोडक्ट आणि फूडला. कुणाला? बरोबर सांगा. वेस्ट प्रोडक्ट आणि फूडला ते काय करतात? स्टोअर करण्याचं काम करतात. काय करतात बेटा? लवकर सांगा. स्टोअर करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. इन फूड व्हॅक्यूल्स ऑफ अमिबा व्हेरियस मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट आणि काय म्हणलं आपण? प्रोडक्ट जसे की ग्लायकोजन, प्रोटीन आणि वॉटर असे ते कशामध्ये स्टोअर करतात? लायसोसोम्स मध्ये. लायसोसोम काय म्हणून ऍक्ट करतात म्हणलं? अँटी स्कॉड, बॉम्ब स्कॉड आहे. आताच पाहिजे ना, पण स्कॉड म्हणून काम करतात. पुढे गेला लायसोसोम इथं होतं बघा. सुसाइड बॅग, सॉरी काय बेटा? सुसाइड बॅग म्हणून काम करतात. हे चालू आहे खरे बेटा. आता इन फूड व्हॅक्यूल ऑफ अमिबाच्या जे काही फूड व्हॅक्यूल आहे त्याच्यामध्ये फूड इज तात्पुरतं टेम्पररीली स्टोर्ड इन टिल डायजेशन. कधीपर्यंत स्टोअर करतात? पचन होऊ शकतो. पण दुसऱ्या अॅनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल्स कॅन स्टोअर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड. व्हॅक्यूल्स काय स्टोअर करतात? वेस्ट प्रोडक्ट आणि फूडला. व्हॅक्यूल्स ऑफ प्लांट सेल, जे काही प्लांट सेलचे व्हॅक्यूल्स असतात ते काय करतात? टर्जिडिटी. टर्जिडिटी म्हणजे काय? समजा एखादी मनुका तुम्ही पाण्यात भिजून घातल्यावर मनुका फुगतो का नाही? त्याला म्हणायचं टर्जिडिटी. एखादी मूळ जर पाण्यामध्ये भिजून घातल्यावर फुगते का नाही? त्याला काय म्हणायचं? टर्जिडिटी. म्हणजे व्हॅक्यूल्स ऑफ प्लांट सेल काय आहेत ते त्याला काय देतात? टर्जिडिटी देतात. त्याला रिजिडिटी म्हणजे ताठरता देतात. कारण त्याच्यामध्ये काय असतो? चांगल्या प्रमाणामध्ये सेल सॅप असतो. काय असतो बेटा? सेल सॅप म्हणजे लिक्विड टाईप मध्ये सेल प्रेझेंट असतो. मोठे ही एक्सरसाइज रे. हे आहे का? आहे का? नाही वाटतं रे. काय रे? नाही का? तर एवढं सांगतो मी, ठीक आहे? परीक्षेला पडते म्हणून सांगायला मी फक्त. डायग्राम असं पडत्या परीक्षेला भेटावर का? ऍज इट इज नाव विचारतात. हे काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. हे काय आहे? सेल वॉल. हे काय आहे? न्यूक्लियस. हे आता हे काय? न्यूक्लियस, गोलवाला न्यूक्लियस. आणि हा काय आहे? न्यूक्लियस. आणि हा लिक्विड काय असतो? सायटोप्लाझम. तो काय? ह्याला काय म्हणायचं? गोल्जी कॉम्प्लेक्स. डायग्राम काढायला होतो तुम्हाला, माहिती आहे का नाही? हे काय आहे? लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. हे काय आहे? क्लोरोप्लास्ट. वरच्या साईडला मधला बारीक आहे तो सेल मेम्ब्रेन आहे. आणि वरच्या साईडला काय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता ह्याच्यामध्ये हे झाला वरचा प्लांट सेल होता. आता कोणता आहे? अॅनिमल सेल. अॅनिमल सेल मध्ये बघा काय आहे? पिनोसायटिक वेसिकल. तो काही छोटे छोटे बुडबुडे. तो काय? हे जे आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. हे मधल्या साईडला जे आहे ते गोल्जी कॉम्प्लेक्स आहे. हे जे आहे वेसिकल आहे. वेसिकल काय म्हणायचं त्याला? वेसिकल म्हणायचं. हे आहे सेल मेम्ब्रेन. हे आहे न्यूक्लियस. हे आहे न्यूक्लियोलस. आणि हे काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. काय बेटा? मायटोकॉन्ड्रिया. आता तुम्हाला प्रश्न असा एक पडतो की बघा आता सेल मेम्ब्रेन अॅनिमल सेल मध्ये प्रेझेंट असतात, प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असतात. सेल वॉल अॅनिमल सेल मध्ये ऍब्सेंट असतात, पण प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असतात. अॅनिमल सेल मध्ये लायसोसोम प्रेझेंट असतात, पण प्लांट सेल मध्ये काय असतात बेटा? ऍब्सेंट असतात. प्लास्टिसाइड्स जे आहे पहिला कोणता आहे? अॅनिमल. पहिला कोणता आहे? अॅनिमल मध्ये ऍब्सेंट, प्लांट मध्ये प्रेझेंट. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट. व्हॅक्यूल्स अॅनिमल मध्ये प्रेझेंट, ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट. गॉल्जी कॉम्प्लेक्स दोघांमध्ये प्रेझेंट. मायटोकॉन्ड्रिया दोघांमध्ये कशा असतात बेटा? प्रेझेंट. ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर 4 तर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पण ते 4 त्या ठिकाणी 4 कसं 5 प्रेझेंट आहे. पहिला बी प्रेझेंट आहे, फक्त बाकीचे 3 थोडे वेगळे. सेल वॉल अॅनिमल सेल मध्ये ऍब्सेंट आहे, प्लांट सेल मध्ये प्रेझेंट आहे, लायसोसोम प्रेझेंट आहे आणि प्लांट सेल ऍब्सेंट आहे. ठीक आहे बेटा? इज देयर एनी प्रॉब्लेम? संपला एक्सरसाइज. चला एकदा फास्ट वाचा बरं का, लवकर लवकर लवकर. आपण